शासन निर्णयामध्ये केंद्र सरकारनं दूध उत्पादकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलंय भावांनो। या जीआर मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की 10 लाख मेट्रिक टन जवळपास 10,000 मेट्रिक टन भुकटी ही या राज्यामध्ये त्यांनी आयात केली आहे, देशामध्ये त्यांनी आयात केलेली आहे। आपल्या राज्यामध्ये 20,000 मेट्रिक टन ही भुकटी असताना देशातून विदेशातून भुकटी आणण्याची गरज त्यांना नव्हती। आणि या शासन निर्णयाचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज या शासन निर्णयाची होळी सुद्धा मी या माध्यमातून करत आहोत। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण या राज्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत? एकदा सुद्धा एकही मीटिंग या पालकमंत्री दूध उत्पादक समस्या घेतलेली नाहीयेत, एकदाही मीटिंग शेतकऱ्याच्या समस्या घेतलेली नाहीयेत, अजूनही पीक कर्ज भेटत नाहीयेत, अजूनही शेतकऱ्याच्या खात्याला होड लागलेले आहेत। एकही लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचे आमदार असतील, या मतदारसंघाचे पालकमंत्री असतील, हे सगळेजण अजूनही झोपलेले आहेत। हे केवळ मतदान मागण्यासाठी गावोगाव फिरणार आहेत। आता त्याला वेळ नाहीये शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी। त्यामुळं या केंद्र सरकारच्या आद्यादेशाची होळी सुद्धा मी या निमित्तानं करत आहोत। माझी विनंती आहे आमच्या सहकार्याने यांनी माचीस या ठिकाणी लावावी, या आदेशाची होळी करायची आपल्याला। दुधाला हमी भाव, दुधाला हमी भाव, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। दूध विकास मंत्र्याचं करायचं काय? शेतकरी एकजुटीचं केशव पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केशव पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकरी लोकजागर संघटनेचं शेतकरी लोकजागर संघटनेचं जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारनं जो काही निर्णय 26 जून 2024 ला दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा तुम्ही अशी इकडे आले ना सगळी टिकली दिली सात पण सांगा आडवा घेऊन उडी घ्यायच्या काय हो ती गाडी आली पुढे फळा सगळी गाडी घेऊन पुढे मिळालाच पाहिजे। दूध विकास मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। दूध विकास मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। थांबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर मला सांगा, तुम्ही आज आगळेवेगळं आंदोलन जाफराबाद तहसील कार्यालयावर केलेलं आहे, काय प्रमुख मागण्या आणि काय? आमच्या तालुका दंडाधिकारी जाफराबाद साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी निवेदन लोकजागर संघटनेचे दिलेलं आहे। अगदी महत्त्वाची जिव्हाळ्याची मागणी आमची अशी आहे की राधाकृष्ण विखे पाटलांनी 5 रुपयाचा अनुदान देण्याचा जी आर जो काढला आहे त्याचा मी निश्चित या ठिकाणी करतोय। कारण आम्हाला दुधाला 40 रुपये 45 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजेत, हा आमचा अधिकार आहे। आणि आता पावसाळ्या दिवशी चालू आहे, आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं आंदोलन चालू आहे तसं मराठवाड्यामध्ये या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। ही चिंगारी आहे। आमचं म्हणणं असं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावं
दूध उत्पादकांना 25 घोषित करावा, त्यासोबतच पशुसंवर्धन विभागात जागा भराव्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज गायीचं संवर्धन होत नाही, आरोग्याची लक्ष पशुसंवर्धन विभागाचा दवाखाने असताना या ठिकाणी डॉक्टर नाही आहेत, मेडिकल उपलब्ध नाही आहेत, आरोग्यावर खर्च होऊ लागला शेतकऱ्याचा. हातामध्ये पशुधनाच्या बाबतीमध्ये चारा टंचाई भयानक वाढली, चाऱ्याचे भाव गगनाला भिडले, पशुखाद्यदर गगनाला भिडले आणि पशु दुधाचे भाव हे 27 रुपये. आज जर तुम्ही अनुदान देता, आमची मागणी अनुदान नाहीच आहे, आमचं हमी भाव आम्हाला 25 रुपये पाहिजे, ही प्रमुख मागणी या निमित्त आम्ही या पावसाळ्यात घोषणा करत आहोत. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. भूखंड जाफरा तालुक्यात एमआरची विराज सुरू झालेले नाही आहेत. तात्काळ पावसाळ्या अधिवेशनामध्ये मुद्दा घेतला गेला पाहिजे. या पाकिस्तानमध्ये आज भूखंड जाफरा नाही आहे, हिंदुस्थानामध्ये आहे. जालना जिल्ह्यामध्ये पुरा महाराष्ट्रामध्ये विहिरी झाल्या, परंतु भूखंड जाफरामध्ये एकही विहीर अजून झालेली नाहीत. याची सुद्धा चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई तात्काळ व्हावी, ही प्रमुख मागणी या निमित्त आम्ही करत आहोत. निराधारांच्या पगारी पेंडिंग आहेत, या ठिकाणी कुठलेच काही बऱ्याच एवढ्या समस्या आहेत. विविध समस्याचं निवेदन या तालुका दंडाधिकारीच्या माध्यमातून आम्ही पावसाळ्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री साहेबांना देत आहोत. आमची विनंती आहे, लोक संघटनेच्या वतीनं तात्काळ या अधिवेशनामध्ये जर तुम्ही या शेतकऱ्याच्या दुधाला 45 रुपये हमी डिक्लेअर केला नाही, मराठवाड्यामध्ये हा जो दूध उत्पादक आणि आमची लोकजागर संघटना एकही दुधाचा टँकर हा फिरकू देणार नाही. टँकर फोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. दूध महासंघाला सुद्धा निर्वहणीची शरत आहे. दूध महासंघाला सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याची लूट करायची नाहीये, शेतकऱ्याचा घामाचं दाम त्यांना द्यायचे. या मागण्या घेऊन सनी या ठिकाणी आलेलो आहोत.